नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्यासाठी 400 पेक्षा अधिक जागांची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत आणि त्याची जी काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, गट क आणि ड संवर्गातील पदं भरली जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज नसणार आहेत हे लक्षात घ्या। तुम्हाला ऑनलाईन अर्ज नसल्यामुळे अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहे। तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ती जाहिरात इथं तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरती देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि याचं जे काही आवेदन आहे ते आवेदन कधीपासून करायचं आहे 2/7/2025 पासून ते 1/8/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, याचं आवेदन जे आहे ते आवेदन किंवा अर्ज म्हणतो आपण ते अर्ज करायचे आहेत। त्याचं शुल्क देखील तुम्हाला या तारखेपर्यंतच भरायचं आहे। तर त्याच्यामध्ये बघा, पहारेकरी जे आहेत त्यांची एकूण 62 पदं भरली जाणार आहे आणि त्यांची सॅलरी किती असणार आहे इथं तुम्हाला दिलेला आहे। S1 चा त्यांना पे ग्रेड असणार आहे। त्याचबरोबर कास्ट कॅटेगरीनुसार हे जे काही 62 पदं आहेत त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे ते तुम्ही इथं पाहू शकता। त्याच्यानंतर बघा, पुढचं पद आहे मजूर, गुराखी, परिचर किंवा पशुपरीक्षर। हे जे काही पद आहेत ही पदं एकूण 307 पदं भरली जाणार आहे आणि या 307 पदांचं ज्या कास्ट कॅटेगरीनुसार वर्गीकरण आहे ते वर्गीकरण तुम्हाला मित्रांनो या तक्त्यामध्ये देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बघा, इथं आपल्याला पहारेकरी पदासाठीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। माजी सैनिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तुम्ही सदृढ प्रकृतीचं असलं पाहिजे। आता तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी कशी होणार आहे तर तुमची 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि 40 गुणांची तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे। त्याचबरोबर जे मजूर हे पद भरलं जाणार आहे त्याच्यासाठी इथं 4थी पास असणं आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, इथं परीक्षा पद्धत किंवा सिलेक्शन पद्धत कशी असणार आहे तर तुमची इथं देखील 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि 40 गुणांची इथं तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे। आलं का लक्षात? बघा, याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गुणवत्ता यादी वगैरे असणार आहेत त्या देखील तुम्हाला वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला इथं वयोमर्यादा किती आहे तर किमान 18 वर्ष वय असणं आवश्यक आहे आणि जे काही कास्ट कॅटेगरी मधून येतात त्यांच्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे इथं आरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला डीडी काढावं लागणार आहे। डीडी किती अमाऊंटचा काढायचे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। डीडी कोणाच्या नावे काढायचा आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, याच नावाने डीडी काढायचा आहे। दुसऱ्या कोणत्या नावाने डीडी काढला तर तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही, हे इथं लक्षात घ्या। आणि जे माजी सैनिक दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया शुल्क मध्ये सूट देण्यात आलेले आहे, हे लक्षात घ्या। आपल्याला प्रत्यक्ष जे अर्ज आहे ते अर्ज कुठं जमा करायचे आहेत तर इथं कुलसचिव कार्यालय, वनामकृवी, प्रशासकीय इमारत, परभणी, आवक विभागामध्ये आपल्याला आपलं जे अर्ज आहे ते अर्ज त्या ठिकाणी द्यायचे आहे। त्याचबरोबर निवड पद्धती आणि परीक्षेचे स्वरूप बघा कशा पद्धतीने असणार आहे, हे सर्व ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। त्याचं जे काही वेळापत्रक वगैरे जे आहे ते तुम्हाला विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते किती असणार आहे तर अराखीव म्हणजे जे खुले प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 900 रुपये इतकी तुम्हाला तिथं परीक्षा शुल्क असणार आहे किंवा ही भरतीची जी काही प्रक्रिया आहे त्याची शुल्क असणार आहे।
इथं बघा काही आरक्षणासंदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहे, त्या तुम्ही पाहू शकता। ही PDF मोठी आहे मित्रांनो, खूप सगळ्या सूचना आहेत। तुम्ही ज्या आरक्षणामधून येता त्या सूचना तुम्हाला याच्यामधून पाहायच्या आहेत, वाचायच्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की अर्जाचे जे काही नमुना आहे तो नमुना कशा पद्धतीने तर देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही PDF मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। ही वेबसाईट जी आहे ती वेबसाईट देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर इथं तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे प्रतिज्ञा पत्रक देखील इथं सादर करावं लागणार आहे। तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली भरती या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये आलेली आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी निश्चितच अर्ज करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।